तर खूप जण विचारतात, की "सर मी वेट गेनर घेतलं होतं, तर वेट गेनर मी घेतल्यानंतर माझं 5 केजी वेट वाढलं." पण मी तुम्हाला एक सांगतो, की वेट जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमचं साहजिक आहे, तुमचं वेट वाढणार आहे. कारण तुम्ही एक्स्टर्नली बॉडीमध्ये जास्त कॅलरीज बॉडीमध्ये ॲड करताय. पण तुम्ही जेव्हा वेट गेनर बंद करणार आहे, तेव्हा तुम्ही जेवढ्या कॅलरीज ह्या सप्लिमेंटमधनं घेतल्या होत्या, त्या कॅलरीज तुम्ही परत ते खाण्यामधनं घेत नाहीयेत. त्यामुळे ते तुमचं वेट ड्रॉप होतंय. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही वेट गेनर घेताय, तर समजा तुम्ही खाण्यातनं 1,500 कॅलरीज खाताय आणि एक्स्टर्नल तुम्ही जर सप्लिमेंटमधनं जर 500 कॅलरीज किंवा 600 कॅलरीज घेताय, ते 600 कॅलरीज तुम्ही नंतर ते जेवणामध्ये पण ॲड करायचे, खाण्यामध्ये पण ॲड करायचं, जेणेकरून ते तुमचा कॅलरीज रेशो हा मेंटेन झाला पाहिजे. तेव्हा ते तुमचं वेट ड्रॉप होणार नाहीये. तर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल, तर तुमचं साहजिक आहे वेट ड्रॉप होणार आहे. त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा, की आपल्याला खाण्यामधनं पण तेवढ्याच कॅलरीज घ्यायच्या आहेत.